स्वागत. सुधागड एज्युकेशन सोसायटीचे केआ बांठिया माध्यमिक विद्यालय व NN पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ. नमस्कार, मी अदिती अजित गोखले, सहाय्यक शिक्षिका, केआ बांठिया माध्यमिक विद्यालय नवीन पनवेल. मागील पाठामध्ये आपण कोनाचे काही प्रकार बघितले. आज आपण इतर कोनांचे प्रकार पाहणार आहोत आणि अजून काही कोनांबाबतीत विशेष माहिती घेणार आहोत. बघा, इथे एक तुम्हाला आकृती दिसते. याआधी आपण कोनाचे जे विविध प्रकार बघितले त्याच्यात शून्य अंशाचा कोन, लघु कोन, काटकोन, विशाल कोन या कोनांच्या प्रकारांविषयी माहिती घेतलेली. मग आज आपण पहिला कोन बघणार आहोत, तो म्हणजे सरळ कोन. आपण लघु कोनासाठी इथून मोजायला सुरुवात केली. 90 अंशापेक्षा लहान तो लघु कोन, 90 अंशाचा कोन काटकोन, 90 अंशापेक्षा मोठा जो असतो तो विशाल कोन. मग हा सरळ 180 अंशाचा कोन आहे आणि म्हणून याला सरळ कोन असं म्हणतात. मग याची व्याख्या कशी होईल? 180 अंश मापाच्या कोनाला सरळ कोन असं म्हणतात. सरळ कोनाची आकृती झाल्यावर अशा पद्धतीने आपल्याला बाण दाखवायचा असतो. याच्या पुढचा जो कोनाचा प्रकार आहे तो आहे प्रविशाल कोन. प्रविशाल कोन म्हणजे काय? आपण सरळ कोनासाठी मोजत मोजत 180 अंशापर्यंत आलो. लघु कोन, काटकोन, विशाल कोन, सरळ कोन या 180 अंशापेक्षा सुद्धा जास्त, म्हणजे 210 असेल, 220 असेल, असे पुढे किती असू शकेल. हा जो कोन तयार होतो या कोनाला प्रविशाल कोन म्हणतात. मग त्याची व्याख्या कशी करता येईल आपल्याला? 180 अंशापेक्षा मोठा आणि 380 अंशापेक्षा लहान कोनाला प्रविशाल कोन असं म्हणतात. या कोनाची आकृती काढायची असते. असा गोल दाखवून असा बाण दाखवणं त्या ठिकाणी आवश्यक असतं. आता अजून एक कोनाचा प्रकार, तो म्हणजे पूर्ण कोन. आपण सुरुवातीला काय बघितलं की दोन बाजू जेव्हा एकमेकांच्या जवळ असतात आणि तिथून आपण तेव्हा त्याला शून्य कोन म्हटलं. मग लघु कोन, काटकोन, विशाल कोन, सरळ कोन, प्रविशाल कोन हे संपूर्ण गोल पूर्ण करून ती बाजू त्याच ठिकाणी परत आली, त्याच बाजूवर, म्हणजे तिने 360 अंश पूर्ण केले. यालाच पूर्ण कोन असं म्हणतात. ही आकृती कशी काढायची? जवळजवळ ती शून्य अंश कोनाप्रमाणेच आहे, फक्त इथे फरक काय आहे की इथून निघाला तो कोन आणि इथं पूर्ण झाला आणि इथे असा बाण दाखवला की इथे 360 पूर्ण झाले, म्हणजे याला पूर्ण कोन म्हटलं. या पद्धतीनं आपल्याला ही आकृती काढायची आहे. आपण कोनाचे विविध प्रकार बघितले. आता आपण काय करूया, या कोनांच्या प्रकारावर आधारित एक प्रश्न सोडवून बघूया. बघा, इथे काय सांगितलंय? प्रश्न दिलाय जोड्या लावा. एकीकडे दिलेत कोनाची विविध माप आणि या बाजूला दिले कोनाचे विविध प्रकार. पहिलं काय आहे बघा, 180 अंश. आठवतंय 180 अंशाच्या कोनाला काय म्हणतात? आत्ताच शिकलो. 180 अंशाच्या कोनाला सरळ कोन म्हणतात. मग तुम्ही काय करता? अशी रेष मारता. पण अशा पद्धतीनं जोड्या लिहायच्या नसतात. मग काय करायचं? 180 अंश या पद्धतीनं जोड्या लिहिणं अपेक्षित आहे. मग आता पुढचं बघा काय आहे, 240 अंश. 180 अंशापेक्षा मोठा आहे, 360 अंशापेक्षा छोटा आहे. काय म्हणायचं या कोनाला? अगदी बरोबर, या कोनाला म्हणायचं प्रविशाल कोन. पुढचं उत्तर मी नाही लिहून दाखवणार आहे, तुम्ही लिहायचंय. आता बघा कोणता कोन दिलाय? 360 अंशाचा कोन. मग 360 अंशाच्या कोनाला काय म्हणायचं? बरोबर, पूर्ण कोन. 360 अंश
त्याच्या पुढे रेष मारायची, त्याच्या पुढे पूर्ण कोन असं लिहायचं. आणि आता एकदम बरोबर 0 अंश, इथेच तर उत्तर आलं 0 कोन. या पद्धतीनं आपण उत्तर लिहिणार आहोत. आता आपण काय करूया, घड्याळाच्या मदतीनं वेगवेगळे कोन समजून घेऊया. बघा हा, हा सेकंड काटा आहे. याचा विचार तुम्ही करू नका, कारण याच्यात कोणाला 2 बाजू असतात, म्हणून आपण तास काटा आणि मिनिट काटा यांचाच फक्त आपण इथे विचार करूया. बघा, यातले दोन्ही काटे यांच्यामध्ये कुठला बदल झाला का? नाही झाला. मग हा जो कोन आहे या कोनाला 0 अंशाचा कोन असं म्हणतात. मग याच्यातली एक बाजू बघा, आता हा तास काटा आणि हा मिनिट काटा याच्यामध्ये कोणता कोन झाला? 90 अंशापेक्षा छोटा आहे आणि 0 अंशापेक्षा मोठा आहे, म्हणजे हा कोन झाला लघुकोन. आता बघा बरं, तास काटा आणि मिनिट काटा यांच्यात तुम्हाला कोणता कोन दिसतोय? अगदी बरोबर, हा आहे काटकोन. काटकोनापेक्षा म्हणजेच 90 अंशापेक्षा मोठा कोन झाला आणि 180 अंशापेक्षा छोटा कोन आहे. याला म्हणतात विशाल कोन. हा झाला 180 अंशाचा कोन, याला म्हणायचं सरळ कोन. आता इथे बरोबर 180 अंशापेक्षा मोठा कोन झाला आणि पूर्ण कोन म्हणजे 360 अंशापेक्षा लहान कोन, याला म्हणायचं प्रविशाल कोन. आता फिरवून सगळे काटे पुन्हा दोन्ही बाजू एकाच ठिकाणी आल्या, याला म्हणायचं पूर्ण कोन. आता आपण काय करूया, तुमच्या कंपास पेटीमधील साहित्याची ओळख करून घेऊया. पहिलं साहित्य काय आहे? पट्टी. तुमच्या कंपास पेटीमध्ये ही अशी छोटी पट्टी असते, ही माझ्याकडे मोठी पट्टी आहे. तुमच्या आवडतेचं साहित्य ते म्हणजे वर्तुळ काढता की नाही तुम्ही, याला काय म्हणतात? याला म्हणतात कंपास. हा तुमच्या कंपास पेटीतला, हा माझ्या कंपास पेटीतला कंपास. याला म्हणतात कर्कटक. बघा इथे काय दिसतंय तुम्हाला? दोन्ही बाजूला लोखंडी टोक आहे. आपण मगाशी कंपास बघितला, याच्यात एक लोखंडी टोक होतं आणि एका बाजूला काय होतं? आपण पेन्सिल अडकवतो, म्हणून हा कंपास आहे आणि इथे दोन्ही बाजूला लोखंडी टोक आहेत. याला म्हणतात कर्कटक. तुमच्या कंपास पेटीतला कर्कटक असा असणार आहे, माझ्या कंपास पेटीतला कर्कटक असा आहे. आता बघा काय आहे हा, माहितीये का तुम्हाला? याला म्हणतात त्रिकोणी गुण्या. हा तुमच्या कंपास पेटीतला, हा माझ्या कंपास पेटीतला त्रिकोणी गुण्या. या त्रिकोणी गुण्याच्या साहाय्याने आपल्याला कोन काढता येतात. याच्यात 45-45 अंशाचा कोन आपण न मोजता सुद्धा काढू शकतो. हा आहे कंपास पेटीतला अजून एक गुण्या. याला म्हणतात काटकोनी गुण्या. तुमच्या कंपास पेटीत असा छोटा असतो, हा माझ्या कंपास पेटीतला गुण्या आहे.
हा आहे काटकोनी कोन आहे. याच्या साहाय्याने 90 अंश, 30 अंश आणि 60 अंशाचा कोन आपल्याला न मोजता सुद्धा कोनमापकावर काढता येतो. आणि ज्या विषयाचा आपण अभ्यास करतो आहोत कोन, तो कोन ज्याच्या साहाय्याने काढतात तो हा आहे कोनमापक. हा तुमच्या कंपास पेटीतला कोनमापक, हा माझ्या कंपास पेटीतला कोनमापक. आता आपण कोनाचा दुभाजक कसा काढायचा ते बघणार आहोत. आता आपण एक छोटीशी कृती करूया. तुमच्याकडे असा कागद असणार आहे, त्याला क्राफ्ट पेपर असं म्हणतात. हा चौरसाकृती आहे. याच्या 2 बाजूंमध्ये काटकोन होतोय. मी काय करते, घडी घालते. दिसते तुम्हाला घडी घातल्यानंतर? बघा, हा एक भाग झाला आणि हा एक भाग झाला. पण तुम्हाला लक्षात येतंय का की हे 2 भाग या घडीमुळे जरी झाले असले तरी हे दोन्ही भाग समान मापाचे आहेत. म्हणजेच आपण 90 अंशाचा काय केला, कोन दुभागला आणि त्याच्यामुळे 2 एकाच मापाचे कोन आपल्याला मिळाले. कसं कळेल तुम्हाला? बघा, आता तुम्हाला ठळकपणे हे लक्षात येईल की या ठिकाणी 2 कोन बरोबर झालेले आहेत. आता इथे मी 2 भाग, त्या घडीवरती मी रेष मारली होती, तुम्हाला दिसली. आता मी काय करते, या बाजूवरती सात सेंटीमीटरचं अंतर मी घेतलेलं आहे. इकडे पण तेवढंच अंतर घेते. इथे ह्या घडीवरती मी 3 बिंदू घेते. तुम्हाला कळण्यासाठी मी इथे नावं देते, ए, बी आणि सी. या ए बिंदू पासून या बिंदू पर्यंत बघा बरं किती अंतर आहे, 5. इथून हे अंतर बघा किती आहे, 7. आणि इथून हे बघा किती आहे, 11. इथून बघा किती अंतर आहे, 5. इथून अंतर 7. आणि इथून हे अंतर बघा किती आहे, 11. म्हणजे या बिंदूंपासून या बाजूंकडचं जे अंतर आहे हे प्रत्येक ठिकाणी समान आहे, हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आता आपण कंपासच्या सहाय्याने कोन दुभाजक कसा काढायचा ते बघूया. सर्वप्रथम पट्टीच्या सहाय्याने एक आपण रेघ काढून घेतली. मी लघुकोनाचा कोन दुभाजक काढते. 0 अंशाचा कोन आहे. इथून मोजायला सुरुवात केली. मी 60 अंशाचा कोन काढते. दोन्हीकडे बाण दिले. इथे मी नाव देते, इंग्लिश कॅपिटल अक्षराने नाव द्यायचे. या पद्धतीने आपला हा कोन 60 अंशाचा तयार झाला. माप कोन ए बी सी बरोबर 60 अंश. आता मी घेते कंपास. या कंपास मध्ये आपण थोडं अंतर घ्यायचं.
आणि काय करायचं, आपला शिरोबिंदू कोणता आहे, बी. या शिरोबिंदूवर आपलं लोखंडी कंपासचं लोखंडी टोक ठेवायचं आणि असा कंस काढून घ्यायचा. मग अजून पुढे काय करायचं, याच कंपास मधलं अंतर थोडस वाढवायचं. आता लोखंडी टोक किरण बिएवर ज्या ठिकाणी या कंसाने छेदलं तिथे ठेवायचं आणि एक कंस मारून घ्यायचा. यातलं अंतर बदलायचं नाही. इथे आता लोखंडी टोक ठेवायचं आणि या पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढला. आता आपण पट्टी घ्यायची. दोन्ही कंस ज्या ठिकाणी एकमेकाला छेदलेत, शिरोबिंदू ते आपला छेदनबिंदू, ह्याच्यात राहणारा थोडासा वाढवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथे आपण अजून एक नाव देऊया. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की कोन ए बी सी चा किरण बीडी हा काय आहे, दुभाजक आहे. आता आपण काय करूया, जो कोन दिलेला आहे, दिलेल्या कोनाच्या मापा एवढं, म्हणजे हा जो कोन दिलेला आहे याचं माप आपल्याला माहिती नाहीये. याच्या मापा एवढं माप असणारा कोन काढायचा आहे. कशाच्या साह्याने, कंपास आणि पट्टीच्या साह्याने आपण काढायला शिकणार आहोत. आपल्याला कोन त्याने दिलेला आहे. मगाशी कोन आपण काढला होता 60 अंशाचा आणि नंतर त्याचा कोन दुभाजक काढला होता. आता आपण काय करणार आहोत, या एवढ्याच मापाचा आपल्याला माहिती नाहीये कोन पी क्यू आर बरोबर किती अंश आहे, माहिती नाही, पण याच बरोबर मापाचा कोन आता आपण काढणार आहोत. सर्वात प्रथम आपण काय करूया, पट्टी घ्यायची. एक बाजू आपण कायम स्थिर ठेवणार आहोत आणि म्हणूनच आपण काय करूया, एक बाजू काढून घेऊया. आता घेऊया कंपास. कंपास मध्ये थोडंसंच अंतर घ्यायचं लोखंडी टोक आणि पेन्सिलच्या टोकामध्ये, आणि जो आपल्याला कोन दिलेला आहे त्याच्या शिरोबिंदूवरती लोखंडी टोक ठेवायचं आणि बाजू QP आणि QR वरती कंस काढून घ्यायचा. आता हे अंतर या दोघांमधलं बदलायचं नाही. आपण जी बाजू काढून घेतलेली आहे त्याच्या टोकावरती ठेवायचं आणि आपण कंस काढून घ्यायचा. आता काय करायचं, हे लोखंडी टोक आपण बाजू QR वरती, हा जो इथे छेदनबिंदू मिळालाय तिथे ठेवायचं आणि वरती त्याला स्थिर करायचं. हे जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर आपल्याला याच्यामध्ये पाहिजे आहे. कंपास मध्ये आता अंतर किती आलं, आपण QR वरती लोखंडी टोक ठेवलं, QP वरती पेन्सिलचं टोक आलं. हे अंतर आता न बदलता ही आपण जी बाजू स्थिर ठेवली होती तिथल्या छेदनबिंदूवरती लोखंडी टोक ठेवलं आणि दिलेल्या कंसाला छेदणारा अजून एक आपण काय केला, कंस काढला. आता आपण घेणार आहोत पट्टी. दोन्ही कंस एकमेकांना ज्या ठिकाणी छेदले त्यातून जाणार रेषा काढून घ्यायची. बाण काढले दोन्ही टोकांना. नाव देऊया. इंग्रजी कॅपिटल अक्षरांनी आपण नाव देणार. ज्या ठिकाणी हे छेदले तिथेही नाव देणार. या पद्धतीनं आपण काय केलं, दिलेल्या कोनाच्या मापा एवढा माप असणारा कोन आता आपण काढायला
शिकलेलो आहोत. धड्याखाली सराव संच दिलेला आहे. तो सराव संच तुम्ही सोडवून दाखवायचा आहे. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल. सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल. नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.